स्वागत करतो ह्या वेबिनार मध्ये. या ज्या वेबिनार मध्ये बेसिकली आपण रोड अँड ब्रिज याच्याबद्दल आपण जरा माहिती घेणार आहोत. रोड अँड ब्रिज वर्क आणि याच्या दृष्टिकोनातून आमचा जो काही एक प्रोग्राम आहे त्याची तुम्हाला आज माहिती देणार आहोत. हा प्रोग्राम जो आहे हा अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट याच्या मार्फत हा घेतला जातो. अशोका कंपनी माझ्या मते सगळ्यांना माहिती आहे, अशोका बिल्डकॉन लिमिटेड त्यांनीच ही एस्टॅब्लिश केलेली संस्था आहे. 1996-97 मध्ये ही संस्था स्थापन झाली. इनिशियली 96 ला आमचा मुख्य उद्देश होता आमच्या लोकांना प्रशिक्षण देणं. त्यावेळेस अशोका मुख्यतः इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये नव्हता, त्यावेळेस फक्त कमर्शियल आणि रेसिडेन्शियल बिल्डिंग आणि इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग मध्ये अशोका काम करत होता. तर त्यावेळेस मग बिल्डिंग सुपरवायझर्स जे होते त्या सुपरवायझर्सना ट्रेनिंग द्यायचं काम होतं आमच्याकडे. मग त्यांचं सिलेबस करणं आणि मग डेव्हलप करून मग ते करायला लागलो. मग बिल्डिंग सुपरवायझर झाल्यानंतर आम्ही रिअल इस्टेट आणि मग लोकांची डिमांड आली की रोड मध्ये बी आम्हाला शिकवा. आणि मग 2001 पासून आम्ही रोड अँड ब्रिजेस सुद्धा कार्यक्रम सुरू केला. कारण की अशोका सुद्धा डायव्हर्सिफाय तेव्हाच झाला. अशोका रेसिडेन्शियल आणि कमर्शियल इन्स्टिट्यूशनल मध्ये जे काम करत होता आणि इंडस्ट्रियल बिल्डिंग मध्ये त्यांनी दे हॅव शिफ्टेड टोटली टू द जो एक पहिला प्रोजेक्ट त्यांनी केला रोडचा. आता बीओटी मध्ये सुद्धा पहिल्यांदा अशोका आले, बिल्ट ऑपरेट अँड ट्रान्सफर. धुळे सुरत बायपासचा पहिला प्रोजेक्ट केला आणि त्यांनी कधी मागे वळून बघितलंच नाही. कारण की आता कसं आहे की आता त्यांना सगळं क्वांटिटी आणि म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या व्हॉल्यूम मध्ये काम करायची सवय झाली. आज अशोकाकडे आज जवळपास 10,000 कोटीची कामं आहेत. जास्त 10,000 नाही, जास्त अराउंड एकच काम 9,700 कोटीचं आहे. तर अशी त्यांच्याकडे जवळपास 20,000 कोटीची कामं आहेत अशोकाकडे आणि खूप वेगवेगळ्या ठिकाणी आहे. म्हणजे पूर्ण भारतभर ही कामं आहे. काही आता बाहेरच्या देशातही बाहेरच्या देशातही कामं त्यांनी केली. परंतु मेन आता फोकस पूर्ण हिंदुस्थानमध्ये आहे आणि पूर्ण भारतामध्ये त्यांची आज वेगवेगळ्या ठिकाणी कामं चालू आहे. आणि मित्रांनो खूप चांगलं त्यांनी याच्यामध्ये काम केलं आहे आणि त्याच्यामुळे ते खूप चांगल्या काही गोष्टी त्यांना त्याच्यातल्या कळाल्या. आणि मग तोच हेतू डोळ्यासमोर ठेवून किंवा जे काही आपल्याला कळालंय ते दुसऱ्यांना आपल्याला कळायला पाहिजे. कारण की अशोका जरी एवढं मोठं काम करत असेल, सगळं काम तर ते स्वतः करतच नाही, ते नॅचरली ते सब कॉन्ट्रॅक्ट करत असतात. मग ते सब कॉन्ट्रॅक्ट करून म्हणजे अशोकाकडचे सब कॉन्ट्रॅक्टची बी काम खूप करोडोस मध्ये असतात. तर ती कामं सुद्धा ते देत राहतात बाहेर. आणि काही हे जे काही जेव्हा अशी सब कॉन्ट्रॅक्टिंग आहे खूप मोठा एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ट्रेंड आहे. असं फक्त म्हणजे अशोकच करत असं नाही, छोटे मोठे बरेच लोक असं करत असतात. रोड अँड ब्रिज हा भारताचा फ्युचर आहे मित्रांनो. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इट्स गोइंग टू द फ्युचर ऑफ इंडिया. जर आपल्याला एक आत्मनिर्भर व्हायचं आहे आणि आपल्याला जर एक आपला ग्लोबल भाषा आपण जेव्हा करतोय तर आपल्याला त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर असणं खूप गरजेचं आहे. आणि भारतामध्ये त्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने भर देऊ राहिले. एकीकडे लोकांना राहण्यासाठी जर सुद्धा आपल्या नरेंद्र मोदींनी ठरवलं की 2022-25 पर्यंत सगळ्यांना राहायला घर मिळेल आणि आपले सगळे चांगले पूर्ण पूर्ण भारतभर रस्त्यांचं जाळं होईल. रोज साधारणपणे 150 किलोमीटरचा रस्ता बांधण्याचे त्यांचे आज पूर्ण प्लॅनिंग आहे. त्या पद्धतीने काम होत आहे. आणि रस्ते खूप आहेत, म्हणजे नुसतं काही फक्त नॅशनल हायवेज नसतात, स्टेट हायवेज नसतात, डिस्ट्रिक्ट हायवे असतात, सो मेनी पण प्रधानमंत्री सडक योजना असते, व्हिलेज रोड्स असतात. आणि आपल्या इथे रस्त्याची काय क्वालिटी आहे ती तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आज एवढा खर्च होतो त्याच्यात, परंतु काम अजून खूप बाकी आहे. आणि काय असतं जसं नाशिकला आहे, नाशिकचा विचार केला दर सिंहस्थात दर 12 वर्षांनी सिंहस्थ होतो. मग नवीन रिंग रोड तयार होतात, नवीन अजून काही होतात. कॉर्पोरेशन असल्यामुळे अजून त्यांचं एक्सटेन्शन होत असतं. मग आणि डीपी रोड असतील, हे असतील, ते सगळं होत राहतं का मित्रांनो. रोडच्या कामामध्ये एक तर मेन काय असतं, एक तर म्हणजे जे ऍक्टिव्हिटीज आहे त्या खूप कमी आहे. बिल्डिंगच्या ऍक्टिव्हिटी म्हटलं तर त्या मोठ्या मोठ्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या 25-26. तशा तर 150 ऍक्टिव्हिटीची आम्ही लिस्ट केली, सगळीकडे जास्त लिस्ट आहे. पण एक मेजर ऍक्टिव्हिटीचं जर आपण एक प्लॅनिंग केलं म्हणजे अगदी ज्याला आपण म्हणतो फाउंडेशन अर्थवर्क एस्केवेशन पासून अगदी फिनिशिंग पर्यंत एक साधारणपणे 25-26 ऍक्टिव्हिटीज येतात.
पण वेरेज रोड कन्स्ट्रक्शन म्हटलं तर एक फक्त 5-6 ऍक्टिव्हिटी मध्ये रोड रोड होऊन जातं, रोड आणि ब्रिज. मला सांगायचं आहे आणि याच्यामध्ये व्हॉल्यूम मध्ये काम असतं. कारण की अशोक शेठ आमचे कटारी यांचे आहेत, त्यांनी आता म्हणलं बिल्डिंग काय मोठं काम किती, आता त्यांनी सगळ्यात मोठं काम केलं ते आमचं सिल्वासाला 100 कोटीचं काम होतं. ते 100 कोटीच्या कामाला 3 वर्ष लागून गेली. वेरेज इथे 100 कोटीचं काम 2 दिवसात होत आहे, नाही का. आता त्यांच्याकडे अशा मशीन्स आहे, अशोकाकडे 500 कोटीच्या वरती मशीन्स. काही काही तर मशीन फक्त भारतात अशोकाकडे आहे अशा मशीन्स. तर मित्रांनो, रोड्स आणि याच्या आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हा खूप फ्युचर असलेला गोष्ट. परत त्याच्यात रिवर्किंग खूप असतं, परत रिनोव्हेशन खूप काही गोष्टी होत असतात. खराब आपल्या रोडची क्वालिटी एवढी चांगली करतात की आपल्याला परत 2-3 वर्षांचा रोड बांधावा लागतो. मला सांगायचं काय की खूप स्कोप आहे याच्यामध्ये, खूप वाव आहे आपल्याला काम करायला. तर आपण जर याच्यामध्ये करिअर केलं तर डेफिनेटली, आणि याच्यामध्ये व्हॉल्यूम मध्ये असल्यामुळे खूप मोठ्या पद्धतीने तुम्ही वेगाने जाऊ शकता. बरं, हे खेड्यापासून अगदी मोठ्या अगदी मेट्रो सिटीज पर्यंत कुठेही जरी गेला तर तुम्हाला कामाचं काही कमी नाही. आणि नेहमीची येतो पावसाळा, आपल्याला माहिती, पावसाळा आला की सगळ्या रोडची दैनावस्था होऊन जाते. पावसाळा त्या कंत्राट जो कॉन्ट्रॅक्टर असतो त्याची अवकात दाखवून देतात की तू किती कशी कोणत्या दर्जाचं काम केलंय ते दाखवतात. आणि त्यामुळे मग ते पॅचिंग करणं, ते परत हे करणं, हे सगळं बरेच कामं असतात मित्रांनो. आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसे आहेत, नो डाऊट अबाउट इट. मग ते अगदी स्थानिक स्वराज्य संस्थापासून स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि परत वेगवेगळे असलेले महामंडळ, MSRDC असेल किंवा अजून काय असेल, या सगळ्या MSRDC, महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, नॅशनल हायवे अथॉरिटी, NHAI, असे बरेच यांचे स्वतंत्र हे प्राधिकरण स्थापन केलेले आहे. आणि त्यांना दे हॅव बीन अथॉराइज टू डू ऑल दिस थिंग. पण याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर बी काम करता येतं. मग तुम्हाला BOT, बिल्ट ऑपरेट अँड ट्रान्सफर, याच्यामध्ये अशोका इज द सिंगल लार्जेस्ट एंटरप्रेन्योर ऑफ द कंट्री. आपण बिल्ड करायचं, ऑपरेट करायचं आणि नंतर काही दिवसांनी ते ताब्यात देऊन टाकायचं परत सरकारला. टोल अशोकाने डेअरिंग केली आणि आज अशोका कुठल्या कुठे गेलाय. सो फ्रेंड्स, मला सांगायचं आहे की आपल्याला असं खूप मोठ्या प्रमाणात काम करता येणं शक्य आहे. अगदी छोटी छोटी, पहिले तुम्ही काही लाखांची, करोडची अशी काही कामं घ्या, मग हळूहळू मोठी कामं तुम्हाला घेता येईल. आमचा एक विद्यार्थी नरेंद्र जाधव म्हणून, मित्रांनो, त्यांनी आमचा असा हा रोड अँड ब्रिजचा कोर्स केला होता. तर त्यांनी ही स्टार्टेड विथ अ व्हेरी स्मॉल, काहीतरी 50-60 हजाराचं काम घेतलं. तर 50 एक कलवडचं काहीतरी काम होतं, तर त्याच्यातून सुरुवात केली. आज तो काम घेतो 10-10 लाख आणि 20-20 लाख आहेत, 10-10 कोटी 20-20 कोटीची काम. एक आमचे असेच बाबूराव चव्हाण म्हणून होते, त्यांनी आमचा कोर्स बी केला आणि त्याच्यानंतर ही जॉईंट अशोकामध्ये काम बी केलं. आणि अशोकामध्ये काम केल्यानंतर त्यांनी मग समजलं की यार आपल्याला जरा बाहेर पडलं तर अजून जास्त पैसे मिळतील, आणि अशोकाचे सब कॉन्ट्रॅक्ट ते आता घेतात. माझं संपवता एक गोष्ट नक्की सांगतो, तुम्ही हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला रोड अँड ब्रिज मध्ये जर अनुभव घ्यायचा असेल आणि काम करायची इच्छा असेल तर अशोकामध्ये तुम्हाला आम्ही संधी नक्की देऊ शकतो. पण एवढंच आहे, अशोकामध्ये जर तुम्हाला काम करायची इच्छा असेल तर भारतात कुठे जायची तयारी पाहिजे. तुम्ही मला आहे त्या ठिकाणी, मी नाशिकला राहतो, नाशिकला तपोन मध्ये राहतो, मग तपोन जर एखादं काम असेल तर मला सांगा, असं नाही राहत. तुम्हाला कुठेही बाहेर जायची तयारी पाहिजे. जर ती तयारी असेल तर येस, वी आर देअर टू हेल्प यू आउट इन गेटिंग जॉब्स ऑल्सो. रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आमच्याकडे खूप कामं आहेत, त्यामुळे वी हॅव नो प्रॉब्लेम इन गेटिंग, तुम्हाला अकोमोडेट करण्यासाठी आमच्याकडे भरपूर जागा आहे. ऑन बिहाफ ऑफ अशोका बिल्डकॉन मी तुम्हाला हे देतो. आणि अजून एक सांगतो जाता जाता की बुधवारी म्हणजे परवा आमच्या अशोका बिल्डकॉनचे CEO मिस्टर लोंढे साहेब, संजय लोंढे, यांचं एक आम्ही वेबिनार ठेवलेलं आहे. बेसिकली या क्षेत्रात अजून काय ऑपॉर्च्युनिटीज आहे त्याची माहिती देण्यासाठी. तर तेही तुम्ही अटेंड करावं. संध्याकाळी 7 वाजताच आहे बुधवारी. आणि हा कोर्स जो आहे, हा कोर्स डिझाईन काय आहे हे आमचे आज, आणि जे ह्या एकंदरीत रोड अँड ब्रिज हा काय आहे, त्याच्यामध्ये कसे कामं असतात, त्याचे कामाचं काय आहे, सगळं एकंदरीत ती सगळी माहिती आमचे एक्सपर्ट, या क्षेत्रातले तज्ज्ञ आणि गेल्या 40 वर्षाच्या अधिक ज्यांचा अनुभव आहे, आमचे संतोष कुलकर्णी आपल्या समोर आहेत. संतोष कुलकर्णी इज अ सिव्हिल इंजिनियर आहे, गोल्ड मेडलिस्ट.
आणि 40 वर्षाच्या वर जास्त अनुभव आहे त्यांचा. वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट्स मध्ये सुद्धा काम केलं, इन्क्लुडिंग अशोका बिल्डकॉन. देन 1999 मध्ये त्यांनी अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये त्यांनी ते जॉईन झाले. जॉईन म्हणजे ही जस्ट स्टार्टेड गिव्हिंग सम लेक्चर्स. मग त्यांचं आमचं जरा सगळं सूत जुळालं आणि त्यामुळे गेली 21 वर्ष आम्ही बरोबर काम करतोय. आणि सरळ आपल्याला त्यांचा जो एकंदरीत सगळा 40-45 वर्षाचा जो अनुभव आहे तो अनुभव आपल्याशी शेअर करतील. म्हणजे जे तुम्ही ट्रेनिंग घेणार आहात ते ट्रेनिंग फक्त ते काही 2 आठवड्याचं 3 आठवड्याचं असं नसतं, तर ते असतं 45 वर्षाच्या अनुभवाचं. आपण या 2 आठवड्यात 45 वर्षाचा अनुभव सुद्धा आपल्याला मिळणार आहे. त्या व्यवसायात त्या प्रोफेशन मध्ये जे काही अनुभव त्यांना आतापर्यंत मिळालेले आहेत ते अनुभव तुमच्याशी ते शेअर करतील पूर्ण कोर्समध्ये. तर डेफिनेटली इट विल बी वर्थ इन गेटिंग दॅट काइंड ऑफ एक्सपिरियन्स. सो विथ दॅट मी इथे थांबतो मित्रांनो, आणि कुलकर्णी सरांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने, अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने आणि उद्योगवर्धींतर्फे सरांचं स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्ते सर. आता तुमच्या हातात आहे पुढचे सूत्र आणि रोड अँड ब्रिज जरा लोकांना गाईड करा. येस सर. येस सर, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. माझ्या समोर जे पहिलं नाव आलं ते आहे हर्षल. सो हर्षल म्हणजे काय? हर्ष घ्या, हर्ष घ्या. सो मला तुम्हाला सगळ्यांना भेटून असा आनंद झाला. माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला ते दिसायला पाहिजे. बहुतेक आता हर्षलच्या चेहऱ्यावरती एकदम त्याच्या मिशांच्या मागचं हास्य मला दिसून राहिलेलं आहे. मग हर्षलच्या शेजारी एक दुसरं नाव मला दिसतंय, ते आहे निवेश. सो निवेश असा मस्त मरून कलरचं टी शर्ट बिशर्ट घातलेलं आहे. आता त्यांनी मला बघून लगेच दिवा वगैरे लावलेला आहे. आणि बघा आता 2 नावं किती संयोगाने 3 नावं माझ्या समोर आलेले आहे. एक आहे हर्षल, दुसरा आहे निवेश आणि तिसरा आहे वैभव. म्हणजे संयोग बघा तुम्ही की हा कोर्स रोड अँड ब्रिजेसचा वेबिनार अटेंड करायला हे 3च लोक मला सगळ्यात सुरुवातीला का दिसावेत? हा योग आहे. सगळ्यात पहिल्यांदा हर्षल, म्हणजे कोर्स करून तुम्हाला आनंद होणार. निवेश, निवेश म्हणजे काय? इन्व्हेस्टमेंट. की हे जे 60 मिनिटाचा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय वेबिनार मध्ये आणि नंतर त्या कोर्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात वेळेचं, तुमच्या एनर्जीचं, ते या दोघांचा फायदा काय होणार आहे? तर तिसरं नाव वैभव. यस. पण जादू नाहीये, कुठलाही मंत्र नाहीये, कुठलं मंत्र शक्ती नाहीये की मंत्राने पटकन असे वैभव तुम्हाला प्राप्त होईल, असं नाहीये. मेहनत त्यामध्ये आहे. सो मार्ग दाखवण्याचं काम आमचं आहे अशोका ट्रेनिंग, आणि काम करायचं काम तुमचं आहे. ओके. तर या उद्बोधनाने आता मित्रांनो आपण सुरू करू आजचा कार्यक्रम. दिसते का स्लाइड हर्षल? येस सर, दिसते. यस. फक्त फुल स्क्रीन करा. येस, ओके. तर मित्रांनो, अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट च्या वतीने मी तुम्हाला सगळ्यांचं इथे स्वागत करतो. आता आपण काय करणार आहोत? ग्लिम्स. ग्लिम्स म्हणजे असं एक बर्ड्स आय व्ह्यू, एक नजर. उर्दू शब्द आहे नजर, एक दृष्टी. आपण त्या कोर्स वरती घेणार आहोत. पण कोर्सचं कंटेंट म्हणजे सिलेबस मध्ये सध्या जात नाही. सिलेबस तुम्हाला वेबसाईट वरती दिसेलच. मी तुम्हाला हा कोर्स तुम्ही का करावा, तुम्हाला ह्यातून फायदे काय आहेत, लाभ मी जसं बघू शकतोय, तुम्हाला काय काय फायदे होऊ शकतात ते मी तुम्हाला सांगतो. या कोर्सचं महत्व काय आहे? सगळ्यात आधी हे बघा, जसं सरांनी आत्ताच सांगितलं की हा कोर्स म्हणजे एक महान एक दरवाजा आहे. कशाचा दरवाजा आहे? इन्फ्रास्ट्रक्चरल सेक्टर मध्ये शिरण्याचा एक दरवाजा आहे. काही वेळेला मोठ्या जागेकडे नेणारी एक छोटीशी पायवाट असते. त्यामुळे छोटासा कोर्स जरी तुम्ही केला तरी तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटच्या प्रचंड दालनामध्ये जाऊन पोचाल, बिलीव्ह मी.
आणि ही त्या लोकांसाठी देखील उत्तम संधी आहे ज्यांना असं वाटतं की आता रेसिडेन्शियल सेक्टर मधलं काम ऑलमोस्ट सॅच्युरेट झालेलं आहे. असा एक वर्ग आहे की जे म्हणतात की आता एवढे सगळे फ्लॅट्स तयार होऊन पडलेले आहेत, आता पुढे ग्रोथ काय? सो ग्रोथ ही ग्रोथ आहे जे तुम्ही आता बघता आहात. बघा किती चांगली बातमी तुम्हाला मी दाखवतोय. जे लोक टाइम्स ऑफ इंडिया वाचतात त्यांनी आजच्या टाइम्स ऑफ इंडिया मध्ये पहिली न्यूज, फ्रंट पेजची न्यूज आहे, हायवे मिनिस्ट्री अप्स बॉर्डर रोड्स अपकीप फंड्स बाय 4 टाइम्स. आणि तुम्हाला जर आतले बारीक हे हवे असतील, बघा मेंटेनन्स ऑफ बॉर्डर रोड्स ज्याचं आधी बजेट 30 कोटी होतं, आता ते 120 कोटी झालेलं आहे आजपासून. अप्रूव्ड सँक्शन लिमिट फॉर वर्क्स इन लद्दाख आधी किती होते? 72 कोटी, आता त्याला 589 कोटी केलेलं आहे. आधी न्यू नॅशनल हायवे वर्क्स इन जम्मू अँड काश्मीर किती होतं? आधी 250 वगैरे काहीतरी होतं, ते आता एकदम 1351 कोटी झालेलं. मित्रांनो, ही तुम्हाला एक प्रातिनिधिक बातमी मी दाखवलेली आहे, आजच आली होती ताजी म्हणून तुम्हाला दाखवली. सो हे सँक्शन लिमिट जो शब्द वाचला ना तुम्ही, हा कुठल्याही एरियामध्ये तुम्ही गेले तर तुम्हाला रोड्स इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये भरपूर इन्व्हेस्टमेंट दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसेल. पण सर जसं म्हणाले त्यामध्ये एक प्रमुख रिस्ट्रेंट असा आहे की तुम्ही म्हणाल की एखादा आमच्या गल्लीमध्येच तुम्ही ब्रिज बांधा, तर ते बहुतेक होणार नाही. जिथे ब्रिज बांधला जात असेल तिथे तुम्हाला जावं लागेल. जिथे नॅशनल हायवेचं रूट असेल तिथे तुम्हाला जावं लागेल. जिथे एक्सप्रेस हायवे असेल तिथे तुम्हाला जावं लागेल. सो समरी काय झाली याची की एक तर ज्यांना बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मधून इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये शिफ्ट व्हायची इच्छा आहे त्यांच्यासाठी, आणि दुसरं ज्यांना इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपली ग्रोथ ज्यांना दिसून राहिलेली आहे त्यांच्यासाठी आहे. त्या दोघांसाठी हे स्टेपिंग स्टोन आहे. आता आणखी स्पेसिफिक हवं असेल, हा त्यांच्यासाठी देखील आहे की जे एक्झिस्टिंग रोड कॉन्ट्रॅक्टर्स आहेत. तुम्ही म्हणाल मग ते ऑलरेडी रोड कन्स्ट्रक्शन करतातच आहे, मग त्यांना काय फायदा? त्यांना फायदा आहे. बघा, त्यांनी सध्या स्वतःच्या इनिशियल नॉलेजनी, इनिशियल वर्किंग कॅपिटलनी ते या लेवलला येऊन पोहोचलेले आहेत. आता ऍडिशनल नॉलेज जर बरोबर असेल तर ते डेफिनेटली हायर कॉस्टचे टेंडर्स घेऊ शकतील. आणि म्हणून तुमचं मी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत करतो या कोर्समध्ये. माझं नाव सरांनी सांगितलंच आहे, संतोष कुलकर्णी. येस. आता 2 नंबरचा पॉइंट बघा की ज्या अर्थी तुम्ही वेबिनारला आलेले आहात त्या अर्थी तुम्ही या कन्स्ट्रक्शन सेक्टरशी जोडलेले आहातच, आणि ह्या कोर्स मधून तुम्ही नक्कीच पुढच्या लेवलला पोहोचणार. हा माझंच कार्टून आहे. बघा, या रोडचे या कोर्सचे 2 अलग अलग विभाग आहेत असं म्हणू आपण. इंटरकनेक्टेड आहेत पण दोन्ही जोडलेले आहेत. एक आहे रस्त्यांचे निर्माण कार्य, कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स, आणि दुसरा आहे पुलांचे निर्माण कार्य, रोड्स अँड ब्रिजेस. आता सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न अजून आहे. ते सगळे जे समोर दिसतात ते मला 96 लोक तुम्ही आहात. तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा एक प्रश्न मला दिसतो आहे की ठीक आहे, तुम्ही म्हणतात आम्ही येऊ कोर्सला, पण आम्हाला फायदा काय या कोर्सचा? करेक्ट, यू राईट. तर आधी आपण बघू तुम्ही कोण आहात. बघू, तुम्ही BE सिव्हिल आहात, डिप्लोमा आहात, आणि तुमच्या कामामध्ये जे सध्या आतापर्यंत तुम्ही जे काम करत आलेले आहात तर थोडी डायव्हर्सिटी करायची आहे, डायव्हर्सिफाय करायचं आहे. येस, कम टू रोड्स अँड ब्रिजेस. फ्रेश आहात, BE सिव्हिल झालेले आहात, डिप्लोमा आहात, पण काही एक्सपिरियन्स नाही अजून, फ्रेश आहात.
आम्हाला नोकरीची फार गरज आहे, ठीक आहे, काही हरकत नाही, ते कोर्स करा. आणि मग सरांनी सांगितलं अपॉर्च्युनिटीज आर देअर. स्वतः अशोकामध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत. यू वुड लाईक टू गेट ए जॉब, येस, मिळेल. तुम्ही एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडे आहात ऑलरेडी, ऑलराईट, पण तिथे जाऊन तुमची ग्रोथ थांबलेली आहे, हो ना, या कोर्सला या. आणि मग असे पण केस असू शकते, डिसमिस्ड, अनफॉर्च्युनेटली असं होऊ शकतं, काही अडचण नाही. तुम्ही अनएम्प्लॉइड जरी असले आणि तुम्हाला एखादी मस्त ऑपॉर्च्युनिटी शोधायची गरज असली, डेफिनेटली या तुम्ही. आणि कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर, तुम्ही म्हणाल बिल्डर कशा करता? सर, रेसिडेन्शियल सेक्टर मधून रोड सेक्टर मधून यायसाठी, आणि कॉन्ट्रॅक्टर इन्फ्रास्ट्रक्चरल सेक्टर मध्ये शिरण्यासाठी. आणि आर्किटेक्ट असेल तर आमच्या प्रत्येक बॅचला एक ना एक आर्किटेक्ट असतो. तर आर्किटेक्ट कशासाठी? तर स्किल्स आणि नॉलेज अपग्रेड करण्यासाठी. काही लोक फक्त या एका शुद्ध हेतून येतात, नवीन नॉलेज, नवीन टेक्निक्स, नवीन टूल्स, नवीन टर्मिनॉलॉजी आपल्याला कळेल तर आपल्याला त्याचा प्रोफेशन मध्ये फायदा होईल. मग तसंच इलेक्ट्रिकल इंजिनियर्स, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स देखील येतात. कशा करता? या एकाच कामासाठी. सो हे सगळ्यांपैकी तुम्ही कोणी जरी असले तरी हा कोर्स तुमच्या करता आहे. हे बघा, आता जस्ट इथे आहातच म्हणून तुम्हाला एक ग्लान्स सांगतो. 4 कोर्सेस सध्या आपण असे ऑनलाईन ऑफर करीत आहोत. त्यापैकी एक आहे आरसीसी, दुसरा आहे एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग, तिसरा आहे टेंडरिंग अँड रेट अनालिसिस, आणि हा जो कोर्स आता आपण बोलतो आहोत तो आहे कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स अँड ब्रिजेस, याच्याबद्दल आता आपण बोलू. आता हा कोर्स काय सांगतो तुम्हाला? तर बेसिकली रोड्स बद्दल हा कोर्स तुम्हाला सांगणार आहे. आधी रोडचं पोर्शन बघू आपण, काय सांगतील त्यामध्ये. तर एक पोर्शन आहे तो रोडचं बेसिक जॉमेट्रिकल डिझाईन बद्दल सांगतो. तुम्हाला उद्या कोणी साईट वरती गेले तर तुम्हाला ते शब्द कळायला पाहिजे. अलाइनमेंट म्हणजे काय, चेनेज म्हणजे काय, हॉरिझॉन्टल कर्व म्हणजे काय, व्हर्टिकल कर्व म्हणजे काय, कॅम्बर म्हणजे काय, क्राऊन म्हणजे काय, हे सगळे शब्द तुम्हाला कळायला पाहिजे. हे बघा, आता हे क्रॉस सेक्शन बऱ्याच जण पहिल्यांदा बघत असाल, पण रोडवरती तुम्ही अनेक वेळा चाललेले आहात. मग हा टॉप जो आहे तो त्याला म्हणतात क्राऊन. मग इकडे स्लोप असतो, इकडे स्लोप असतो. हे रोडचं अलाइनमेंट, या बाजूला शोल्डर, डाव्या बाजूला शोल्डर, आणि हा स्लोप इथे दाखवलेला आहे. अशा प्रकारचं ड्रॉइंग वाचायचा तुमचा अभ्यास देखील होईल. मग आपण या कोर्समध्ये हे पण शिकू की फ्लेक्झिबल पेमेंट आणि रिजिड पेमेंट यामध्ये फरक काय. ते दोन्ही शब्द ऐकून तुम्ही म्हणाल हे काहीतरी नवीन भानगड दिसते. भानगड काही नाही आहे. ज्याला आपण म्हणतो डांबरी रोड, बिटुमिनस रोड्स, ते आहेत फ्लेक्झिबल पेमेंट. आणि जे तुम्ही एक्सप्रेस हायवे वरती जाताना बघता किंवा नाशिकहून मुंबईला जाता तेव्हा जो लागतो तो आहे कॉन्क्रीट रोड, दॅट इज कॉल्ड रिजिड पेमेंट. हा फरक बघूया आपण. परत रोडचं अजून 2 क्लासिफिकेशन येतात. रोड्स इन कटिंग, असं तुम्ही बघितलेलं बऱ्याच वेळेला टेकडीवरनं जाताना, जसं साईडला पूर्ण कट करून बनवलेला असतो, दॅट इज रोड इन कटिंग. मग असंही बघितलेलं तुम्ही, दिस इज रोड ऑन एम्बँकमेंट. म्हणजे एक रोड इन कटिंग आहे, एक रोड इन फिलिंग किंवा एम्बँकमेंट आहे. आता याच्यावरती पण येऊ आपण. हे बघा काय आहे, हा आहे अतिशय जुना असा स्टोन आर्च ब्रिज. हा आहे आरसीसी ब्रिज. हे सगळं करताना तुम्हाला चेनेज, लेवल, रिड्यूस्ड लेवल, थिकनेस, हे सगळं तुम्हाला
करावं लागेल ना साईट वरती. तर मग या शब्दांशी तुमचा परिचय करून देणं महत्वाचं आहे. हे सगळे शब्द आहेत लेव्हलिंगशी रिलेटेड. पण उद्या तुम्हाला सांगितलं 440.83 चेन एज वरती जा, तिथे रिड्यूस लेवल आपल्याला सबग्रेडचं 103.59 ठेवायचंय. देन यू मस्ट नो. तिथून बेंचमार्क वरती टीबीएम वरती रिडिंग घेऊन ते रिड्यूस लेवल कसं एस्टॅब्लिश करायचं आणि तिथल्या वर्कर्सला कसं गाईड करायचं. दिस इज ऑल्सो युअर जॉब, कारण तुम्ही सुपरवाइज करता आहात. स्टाफ ची रिडिंग कशी घ्यायची, लिस्ट काउंट त्याचा किती आहे हे आपल्याला बघता येईल. हे बघा, ही स्टाफ, दिस इज लेवल, दिस इज स्टाफ, दिस इज रिडिंग. हे स्किल्स तुम्हाला शिकायचे आहे. मग रोड कन्स्ट्रक्शन मध्ये एक महत्वाचं अंग जो आहे तो आहे रोड्स मटेरियल्स. अनेक प्रकारचे मटेरियल्स रोड मध्ये लागतात. आता बघा, इथे जर तुम्ही बघितलं, हे सगळे स्टोनशी रिलेटेड आहेत. हे जर तुम्ही बघितलं 6 mm डाऊन, 4 mm डाऊन, 2 mm डाऊन, करत 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 इकडे आलो आपण डस्ट होत. सो दिस वी विल हॅव टू लर्न. कारण जे स्पेशली फ्लेक्झिबल पेवमेंट मधले जे लेयर्स आहेत, बिट्युमिनस कॉन्क्रीट, मग डेन्स बिट्युमिनस मॅकडम DBM, हे दोन, मग त्यातले प्राइम कोट, टॅक कोट, या सगळ्यासाठी तुम्हाला बिट्युमन कुठल्या ग्रेडचं घ्यायचं, 80/100 घ्यायचं का, दॅट वी विल हॅव टू लर्न. आणि मग हे जे आता तुम्हाला विविध मटेरियल दाखवले, साईट वरती सबग्रेडचं कॉम्पॅक्शन झाल्यानंतर तुम्हाला ही टेस्ट करावी लागणार आहे, प्रॉक्टर कॉम्पॅक्शन टेस्ट. ती कशी करणार, तुम्हाला ती प्रोसिजर माहिती पाहिजे, हो की नाही. तर मग हे आपण शिकू की असा एक प्रॉक्टर्स मोल्ड आहे, प्रॉक्टरचा रॅम आहे, मग त्यामध्ये सॉइल टाकून त्याला कॉम्पॅक्शन करायचं आहे वगैरे वगैरे. हे सगळे कॉन्सेप्ट आपल्याला बघायचे आहे. मग हे बघा, बिट्युमिनस कॉन्क्रीट, त्याला रोलिंग कसं करायचं, दॅट विल लर्न. दिस इज रोलर, स्टॅटिक रोलर. मग हे डंपर. आणि त्यातून थोडस अजून पुढे आलो आपण मित्रांनो, फ्लेक्झिबल पेवमेंट, रिजिड पेवमेंट करून पुढे आलो की मग आपल्याला ब्रिजेसच्या खालचे स्ट्रक्चर्स, मग ते मायनर ब्रिजेस असो, मेजर ब्रिजेस असो, कल्वर्ट्स असो, बॉक्स कल्वर्ट्स असो, पाईप कल्वर्ट्स असो, त्याच्या खाली फाउंडेशन तर लागणार. आता इथे जे तुम्ही बघता आहात, एक पाईल आहे. आता पाईलचे अलग अलग प्रकार आहेत, स्किन फ्रिक्शन पाईल किंवा एंड बेअरिंग पाईल, ते आपण बघू. त्या पाईल वरती टाकलेली ही पाईल कॅप, त्यामधलं हे रिन्फोर्समेंट, लगेच आपल्याला ते रिन्फोर्समेंटचं वजनही काढता यायला पाहिजे. डिफिकल्ट नाहीये फारसं, थोडस तुम्हाला त्याचं नॉलेज असेलच. रिन्फोर्समेंट बद्दल तुम्ही शिकलेला आहातच, पण नसेल शिकला तरी त्या लाईनीमध्ये याल तुम्ही. सो पाईल मध्ये रिन्फोर्समेंट किती तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. मग जेव्हा ब्रिजेस बद्दल आपण बोलू तेव्हा स्ट्रक्चरल स्टील बद्दलही बोलावं लागेल, कारण कित्येक ठिकाणी मायनर ब्रिजेस, इव्हन मेजर ब्रिजेस देखील अशा स्ट्रक्चरल स्टील मध्ये आहेत. मग त्याचं देखील वजन काढता यायला पाहिजे. आता बघा, हा बॉक्स कल्वर्ट आहे. बॉक्स कल्वर्टचं हे क्रॉस सेक्शन जर मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही त्या साईट वरती जर असला आणि मी तुम्हाला सांगितलं की हर्षल जरा चेक करून सांग साईट वरती मटेरियल आहे का आपल्याकडे, मग याच तुम्हाला एस्टिमेट पटकन काढता आलं पाहिजे. दिस इज अ पार्ट ऑफ दिस कोर्स, की हे जर क्रॉस सेक्शन दिलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की टोटल RCC व्हॉल्यूम इतकं आहे, सेंटरिंगचं एवढं स्क्वेअर मीटर येतं, रिन्फोर्समेंट त्यामध्ये इतकं लागणार आहे. आलं लक्षात. आणि ऑफकोर्स अर्थवर्क इतकं आहे, बॅक फिलिंग इतकं आहे, मोरम फिलिंग इतकं आहे, दॅट यू विल बी एबल टू कॅल्क्युलेट. काहीतरी राहिलंय का अजून, तुम्ही म्हणाल व्हॉट इज मिसिंग.
तर सगळ्यात महत्वाचं अजून एक राहिलेलं आहे. हे काय? तर आता फक्त 2 मिनिटं नीट लक्ष द्या. मी तुमच्या समोर एक आयटम वाचणार आहे. तर आयटम हा शब्द माहितीये तुम्हाला, कन्स्ट्रक्शन मध्ये आयटमचा अर्थ कामाचं डिस्क्रिप्शन, दॅट इज कॉल्ड आयटम. आता जर तुम्ही नीट बघितलं, इथे काय लिहिलंय? DBM, डेन्स बिटुमिनस मॅकॅडम. कुठलं आहे बघा. आता इथे मी नीट लिहिलेलं आहे तेच. हे SSRचं आहे, स्टेट शेड्यूल ऑफ रेट. महाराष्ट्र स्टेटनी 1920 मध्ये पब्लिश केलेलं, 1 जुलै 2020 पासून हे पब्लिश झालेलं आहे. आणि त्यांना माहिती आहे की तुमची आवड कशामध्ये आहे, म्हणून त्या SSRच्या सुरुवातीच्या चॅप्टर मध्येच रोडवर्क दिलेला आहे. बाकी RCCचे आयटम, स्टीलचे आयटम, फॉर्मवर्कचे आयटम ते नंतर आहेत. पण हे मला वाटतं पेज 24 की 25 वरतीच ही आयटम मी तुमच्याकरता मुद्दाम कट करून इथे आणलेली आहे. तर काय आयटम आहे ती? लेट अस रीड. 1-2 मिनिटं लागतील आपल्याला वाचायला. प्रोव्हाइडिंग अँड लेईंग. आता ही शास्त्रशुद्ध भाषा आपल्याला समजली पाहिजे, कारण तुम्ही साईटवर गेल्यानंतर तुमच्या हातामध्ये असं टेंडर दिलं जाईल आणि तुम्हाला सांगितलं जाईल, बघा हे आपल्याला करायचं आहे, याचं मेजरमेंट घ्यायचं आहे, याचं बिलिंग आपल्याला करायचं आहे. कारण ऍज अ इंजिनियर तुम्हाला सगळे उद्योग करता आले पाहिजे. सो प्रोव्हाइडिंग अँड लेईंग डेन्स बिटुमिनस मॅकॅडम युजिंग क्रश्ड ऍग्रिगेट्स. मग त्याचं पुढे कॉम्बिनेशन दिलेलं आहे. काय कॉम्बिनेशन दिलंय? सॉरी, प्रीमिक्स्ड विथ बिटुमिनस बाइंडर. हे बघा, क्रश्ड aggregates of grading 1 premixed with bituminous binder of specified grade of bitumen at 4.5% by weight of total mix and filler, transported to the site with VTS, laid over a previously prepared surface, finished to the required level, grade, alignment, and rolling to achieve the desired density for 76 to 100 mm compacted thickness. Using batch mix type hot mix plant with SCADA, sensor paver, vibratory roller with stone dust filler. VG30 bulk bitumen rates are considered to arrive at rates. तर ही आयटम वाचून तुम्हाला तिथे चक्कर नको यायला. इच्छा अशी आहे की तुम्ही जेव्हा ते कामाच्या साईट वरती काम करत असाल, रात्री तुम्हाला हे टेंडर वाचून दुसऱ्या दिवशीची तयारी करायची आहे. याच्याप्रमाणे तुम्हाला काम एक्झिक्युटिव्ह करायचं आहे. अर्थात ड्रॉइंग असेल, तुमचे सिनियर्स असतील, पण इथून तुम्हाला बेसिक मार्गदर्शन मिळणार आहे, डायरेक्शन मिळणार आहे आणि याच्या आधारेच तुम्हाला बिलिंग पण करायचं आहे. सो किती गोष्टी त्यामध्ये एक दुसऱ्यांशी कनेक्टेड आहेत. सो इन शॉर्ट हा कोर्स तुम्हाला कॉन्फिडन्स देईल, एवढं नक्की. तर मित्रांनो, मी 20-25 मिनिटं काहीतरी बोललो आणि तुम्ही एवढ्या शांत चित्ताने मला ऐकून घेतलं. आणि बऱ्याच जणांनी, जसं मला अगदी लेटेस्ट आठवतं, एक वर्षा येवले, तिने असं लगेच हात वेव्ह केला. त्याच्या आधी 2-3 सो आय रिअली थँक्यू सो मच की तुम्ही एवढं एनकरेजमेंट दिलं. आणि आता मी माझा पोर्शन पूर्ण करतो. आणि केदारनाथ चांडक, त्यांनी पण आपला हात असा असा केलाय. थँक्यू केदारनाथ, काय नाव आहे मस्त. बद्रीनाथ आणि केदारनाथ, अजून 4 जणांनी हात उंच केला. फॅन्टास्टिक, आय अप्रिशिएट. अजून 6 लोकांनी केला. तर आपण क्वेश्चन्स घेऊ आता. आता येस, आता तुमच्या मनामध्ये जे जे प्रश्न आहेत, मला माहिती आहे तुमच्या मनात काही ना काही प्रश्न आहेत, तर ते प्रश्न तुम्ही विचारा. म्हणजे माझी पण परीक्षा होऊन जाईल या निमित्ताने. सो युअर टाइम स्टार्ट्स नाव. आणि सगळ्या ऑडियन्सला विनंती करतो की प्लीज आपले क्वेश्चन्स चॅट बॉक्स मध्ये टाका.
Yes. मी रीड करून तुमचे क्वेश्चन्स घेऊ. तर सर फर्स्ट क्वेश्चन असं आहे की सर व्हॉट इज चॅम्पर अँड कॅरेजवे? येस, छान प्रश्न विचारला. शॅम्फर नाही, शॅम्पर शब्द वापरला नाही आपण. जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. मी तुम्हाला शॅम्फर शब्द ऍक्च्युली दाखवतो. दिस इज नॉट शॅम्फर, दिस इज कॅम्बर. एकच मिनिट हा श्रीराम. मित्रांनो एकच मिनिट थांबा. तोपर्यंत पुढचा क्वेश्चन घेऊ का जे वर्बल? हा, एक क्वेश्चन असं आहे की विच रोड्स आर मोर इकॉनॉमिकल, रिजिड किंवा फ्लेक्झिबल, अँड कोणाची ड्युरेबिलिटी जास्त आहे? येस, गुड क्वेश्चन. एकच मिनिट हा. हे बघा, ज्यांनी जो पहिला प्रश्न विचारला होता व्हॉट इज केम्बर, त्यांनी चेंबर म्हटलं, पण इट इज नॉट चेंबर. शॅम्फर पण नाही येते. दिस इज कॉल्ड केम्बर. केम्बर म्हणजे काय? हे बघा, हे स्केच तुम्ही बघितलेलं आहे. सर तुमची स्क्रीन शेअरिंग ऑन करा. हो, हे बघा मित्रांनो, हे रोडचं क्रॉस सेक्शन जे तुम्हाला मगाशी दाखवलं होतं तेच आहे. या रोड मधला तुम्ही प्रत्येक रोडवर जाताना तुम्हाला जाणवेल किंवा नाही जाणवणार, पण रोड हा सेंटर मध्ये असा उंच असतो, विच इज कॉल्ड क्राऊन. टॉप मोस्ट पोर्शन इज कॉल्ड क्राऊन. आणि या क्राऊन पासून दोन्ही बाजूला असं स्लोप देण्याची पद्धत असते. दिस पॉइंट, दिस स्लोप इज कॉल्ड केम्बर. राहील लक्षात? केम्बर. सो केम्बरचा बेसिक उद्देश काय आहे? रेन वॉटर ड्रेनेज. त्याच्यावर पावसाचं पाणी जेव्हा पडेल तेव्हा इट शुड ड्रेन ऑफ स्मूथली. हा त्याच्या मागचा उद्देश. अजून काय होता त्यात प्रश्न? नेक्स्ट इज कुठला रोड जास्त इकॉनॉमिकल आहे, रिजिड और फ्लेक्झिबल, येस, अँड ड्युरेबिलिटी पॉइंट ऑफ व्ह्यू कुठला जास्त चांगला? येस, गुड क्वेश्चन. तेव्हा तुम्हाला कॅम्बरची ही जर परिभाषा हवी असेल, ही परिभाषा: ट्रान्सवर्स स्लोप provided to the road surface for the drainage of the rainwater for better performance of the road. All right. आता तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. एकच मिनिट थांबा. हा प्रश्न आहे दुसरा येस सर. की फ्लेक्झिबल आणि रिजिड पैकी इकॉनॉमिकल काय असेल, हो की नाही? तर याचं उत्तर शॉर्ट मध्ये जर हवं असेल तर मी सांगेन मित्रांनो, फ्लेक्झिबल पेवमेंट इज मच मोर इकॉनॉमिकल दॅन रिजिड पेवमेंट. का? बिटुमिनस रोड्स आहेत, डांबरी रोड्स आहेत, स्वस्त आहेत ते. कॉन्क्रीट रोड्स महाग आहेत. एवढ्या उत्तराने तुमचं समाधान होत आहे? ऑलराईट, फॅन्टास्टिक. ओके याच्यावरती अजून आपण 15-20 मिनिटं बोलू शकतो. सर नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की व्हॉट इज द बिटुमिनस कन्झम्पशन इन डेन्स बिटुमिनस मॅकॅडम? हा, आत्ताच आपण वाचलं ना मित्र, 4.5% ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द डीबीएम. डीबीएमचं जेवढं व्हॉल्यूम असेल, 100 क्युबिक मीटर ला 4.5 किलो. आत्ताच वाचलं आपण आयटम. ओके नेक्स्ट प्रत्येक आयटम मध्ये तुम्ही जर SSR वाचाल तर ज्या आयटम्स दिलेले आहेत त्या प्रत्येक आयटम मध्ये कन्झम्पशन स्वतःमध्ये दिलेलं असतं. जसं नॉर्मली तुम्ही जर कन्स्ट्रक्शन करत असाल तर कॉन्क्रीटचं कन्झम्पशन त्या आयटम मध्ये देण्याची पद्धत नाही आपली. आपण तिथे फक्त लिहितो M20.
पण इथे रोडवर्क मध्ये प्रत्येक आयटम मध्ये त्या आयटमचं बिट्युमनचं कन्झम्पशन किती असायला पाहिजे, प्राइम कोट असेल त्यामध्ये किती % असायला पाहिजे, दॅट विल बी गिव्हन देअर ओनली इन दॅट आयटम. येस श्रीराम. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन असंच होता की मॉडिफाईड पेनिट्रेशन मेकॅडम मध्ये किती कन्झम्पशन असतं, तर ते पण डिफाईन्ड असेल, राईट? हो, इट इज. तुम्ही मला आयटम दाखवा किंवा तुम्ही आयटम वाचा, त्या आयटम मध्ये जेवढं आहे तेवढंच आपल्याला ठेवायला पाहिजे. दॅट विल बी व्हेरीफाईड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की सर डब्ल्यूबीएम रोड ग्रेडिंग 1 आय थिंक युजिंग स्क्रीनिंग टाइप ए 13.2 mm ऍग्रिगेट म्हणजे काय? अगदी सोपं आहे मित्र. हे बघा, ग्रेडिंग 1, ग्रेडिंग 2 हे आपल्याला स्टँडर्ड मध्ये स्पेसिफाईड दिलेले आहेत की 47 mm चं पासिंग असणार आहे 98%, 25 mm चं पासिंग असणार आहे 77%. हे प्रत्येक स्क्रीनवरचं पासिंग दिलेलं आहे ऍग्रिगेट साठी. आलं लक्षात? सो वी हॅव टू एन्श्युअर की वेदर इट मॅचेस विथ दॅट. तुम्ही फाईननेस मॉड्युलस ऑलरेडी काढलेला असेल सँडचा भरपूर लोकांनी. त्यात आपण काय करतो, सँडच्या फाईननेस मॉड्युलस साठी आपण 4.75 mm पासून तर 90 मायक्रॉन पर्यंतच्या विभिन्न सीव्स घेतो आणि 2 किलो सँड घेऊन वरच्या चाळणीपर्यंत खालच्या चाळणीपर्यंत येतो. इट इज एक्झॅक्टली सेम प्रोसेस. ओनली थिंग इथे ज्या सीव्स आहेत त्या मोठ्या आकारांच्या आहेत. When you come, I will show you the video of those screens. It is all specified. Yes, dear. ओके, नेक्स्ट क्वेश्चन एक असं आहे की विच टाइप ऑफ फाउंडेशन इज युज्ड फॉर ब्रिजेस मध्ये, म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम कुठला यूज होतो, अँड स्कॅडा रिपोर्ट म्हणजे काय? एक मिनिट. ब्रिजेस फाउंडेशन. अरे बाबा, ब्रिजेस फाउंडेशन हा खूप मस्त आणि इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. आता मोस्टली कुठलं वापरलं जातं हा जो प्रश्न आहे, तर मोस्ट हे बरोबर नाहीये. त्यात तुम्ही इनजस्टिस करत आहात त्या फाउंडेशन बरोबर. हे बघा मित्रांनो, ब्रिजचा पियर, फ्लायओव्हरचा पियर, दोन प्रकारे त्याचं फाउंडेशन असू शकतं. जर ते फाउंडेशन लँड वरती असलं तर वी विल गो फॉर ए बॉक्स फुटिंग. इट विल बी either आयसोलेटेड or it will be combined. It could be a open footing or it could be on piles. हे दोन्ही शक्यता आहे डिपेंडिंग ऑन व्हॉट टाइप ऑफ सॉइल स्टेटा इज अवेलेबल. आलं लक्षात? जर सॉइल 15 मीटर नंतर तुम्हाला हार्ड स्टेटा मिळत असेल तर नॅचरली तुम्हाला त्या 15 मीटर पर्यंत पायलिंग करावं लागेल. पण तुम्ही म्हणाल खाली हार्ड रॉक जो आहे तो 45 मीटर वरती आहे. जसं इथून तुम्ही इंदोरला जर जात असाल तर रस्त्यामध्ये खलघाट ब्रिज लागतो नर्मदा मैयावरती. त्या खलघाट ब्रिजला एका बाजूने काम सुरू झालं, दुसऱ्या बाजूने काम झालं. जो एक्झॅक्टली मिड पियरला जेव्हा ते आले तेव्हा जवळजवळ 40 ते 45 मीटर पर्यंत देअर वॉज नो हार्ड रॉक अवेलेबल. देन यू विल हॅव टू रिसॉर्ट to what is called as a skin friction pile. Skin friction pile ही संपूर्ण वेट ही त्या पाईलच्या सरफेस वरती असणाऱ्या सॉइलच्या फ्रिक्शननी ते लोड बेअर करते. आणि दुसरा प्रकार जो आहे तो आहे एंड बेअरिंग पाईल. एंड बेअरिंग पाईल म्हणजे काय की एक टेबलावरती मी पेन्सिल ठेवलेली आहे आणि त्या पेन्सिलीवरती वेट दिलेलं आहे. म्हणजे पेन्सिल इज ट्रान्सफरिंग द लोड बाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट. दॅट इज कॉल्ड एंड बेअरिंग पाईल. आणि दुसरी सांगितली स्किन फ्रिक्शन पाईल. आता फाउंडेशनचे अजून 2 प्रकार झाले. हे सगळे लँड वरचे सांगितले. पण पाण्यात असेल तर काय करणार? नदी आहे तिथे वाहती, पेरेनियल रिव्हर. आता काय करणार? परत 2 मेथड्स आपल्याकडे आहेत. First method is called Kaizen, CAISSON.
त्यातही 3-4 प्रकार आहेत. विल नॉट गो राईट इन टू दॅट. पण कायझन म्हणजे काय की एक्झिस्टिंग पाण्यामध्ये फुटिंग करण्याची पद्धत, दॅट इज कायझन. आणि याच्या पॅरलल दुसरी एक मेथड आहे विच इज कॉल्ड कॉफरडॅम. कॉफरडॅम पद्धत काय आहे, ती पाण्यामध्येच करण्यासाठी आहे. पण कायझन हे एक्झिस्टिंग पाण्यामध्येच फुटिंग टाकण्याची मेथड आहे. आणि कॉफरडॅम मध्ये चारही बाजूला एक पाळ, आर्टिफिशियल पाळ म्हणा, वॉल म्हणा, मग ती स्टीलची असो, सँडबॅग्सची असो, एक बनवली जाते. आपलं पूर्ण पाणी रिकामं केलं जातं, तो एरिया वर्केबल केला जातो आणि तिथे मग आपलं फाउंडेशनचं काम पूर्ण होतं. येस सर अजून माझ्याकडे बरेच 25-30 क्वेश्चन्स आहे. आणि मी एक फक्त काही कोर्स रिलेटेड क्वेश्चन्स येतात ते क्विकली कव्हर करतो. सर मी स्क्रीन शेअरिंग करतोय माझं. सो मी फक्त कोर्स पेज सगळ्यांना दाखवून देतो. तर बेसिकली हा जो आपला अशोकाचा रोड अँड ब्रिज कोर्स आहे, हा आपला 9 जुलै पासून सुरू होतोय. 5:15 ते 6:15 याचा टाइम असेल. डेली 1 तास असेल आणि 3 वीक्सचा असतो. कोर्स तुम्हाला आता जी चॅट बॉक्स मध्ये जी लिंक टाकली गेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल सिलेबस, हा जो लँडिंग पेज आहे तर हा लँडिंग पेज तुम्हाला मिळेल आणि इकडे तुम्हाला सगळं डिटेल सिलेबस मिळेल की काय काय होणार आहे, म्हणजे टाइप्स ऑफ रोड, क्लासेस ऑफ रोड, ग्रेडियंट, कॅम्बर, क्रोन आणि जे आता सरांनी काही टॉपिक्स कव्हर झाले तर ते एकदम डिटेल मध्ये होतील. तसेच ब्रिजेसचे पण, रेल्वे ब्रिजेस, रोड ब्रिजेस, फ्लायओव्हर्स, आर्क ब्रिजेस हे सगळे टॉपिक्स कव्हर होतील. आणि ब्रिजेसचे जे कंपोनंट्स आहे हे सगळे या कोर्स मध्ये कव्हर होणार आहे. हे बरेचसे तुम्ही डिटेल सिलेबस त्या चॅट बॉक्स मध्ये जी लिंक टाकली आहे त्याच्यावरती तुम्ही जाऊन डिटेल सिलेबस बघू शकतात. हा कोर्सचा तुम्हाला सर्टिफिकेट भेटतो अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे. आणि याच्या सर्टिफिकेट मिळण्यासाठी कोर्स झाल्यानंतर एक ऑनलाईन टेस्ट होते आणि त्या टेस्ट मध्ये तुम्ही जसं परफॉर्म कराल त्याच्या हिशोबाने ग्रेडिंगने तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळाला जातो. प्रत्येक बॅचची लिमिट आम्ही 30 स्टुडंट पर्यंतच मर्यादित ठेवतो, म्हणजे सेशन जास्तीत जास्त इंटरॅक्टिव्ह व्हावे आणि तुमचे सगळ्यांचे डाऊट्स क्लिअर व्हावे. सगळे सेशन लाईव्ह असतात आणि आमचा एक होस्ट सपोर्ट असतो अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे. म्हणजे जर का काही कनेक्टिव्हिटी इश्यूज आले तर आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो. आणि डाऊट सॉल्व्हिंग सेशन असतात. आमचे बाकीचे म्हणजे वेबिनार असतात त्यांचं सगळ्यांचा तुम्हाला फ्री ऍक्सेस भेटतो. आणि आमचे मेन आमचा प्रत्येक सेशन रेकॉर्ड होतो. तर तुमचा जसं तुम्ही एखाद दिवशी तुम्हाला नाही जमलं लाईव्ह अटेंड यायला तर तुम्हाला त्या सेशनची रेकॉर्डिंग ईमेल वरती भेटते. आणि तुम्हाला कोर्स नंतर पण सपोर्ट असतो. तर 3 आठवड्याचा कोर्स आहे. याची आमची ऑफलाईन जो आमचा चालायचा त्याची फी 8,700 होती. बट सध्याची परिस्थिती बघता आणि ऑनलाईन बघता आम्ही याची फी फक्त 3,000 रुपीज ठेवली आहे. तर तुम्ही 3,000 मध्ये 3 वीक्सचा हा जो कोर्स आहे ऑनलाईन अटेंड करू शकतात. आणि लाईव्ह असतो, म्हणजे याच्यात कुठलेही प्री रेकॉर्डेड सेशन वगैरे काही नसतं. तर तुमचे सगळे डाऊट्स वगैरे क्लिअर होतात. आता अजून सर तुम्ही पुन्हा स्क्रीन शेअरिंग करू शकतात. तर चॅट बॉक्स मध्ये जी लिंक टाकली त्याच्याने तुम्ही, आता मी पुन्हा टाकतोय तर त्या लिंकने तुम्ही अटेंड करू शकता. सर पुढचा क्वेश्चन असा आहे की सर रोडला आपण स्लोप वगैरे का देतो, तो फिक्स्ड असतो का टाइम टू टाइम चेंज होतो? सर मी तुम्हाला सगळे आजचे क्वेश्चन तुम्हाला चॅट वरती मी तुम्हाला सेंड करून दिली ईमेलवर. तर नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की स्लोपचा क्वेश्चन आहे आणि प्लास्टिक रोड बद्दल लोकांना जाणून घ्यायचं की बेसिकली काय असतं, त्याची लाईफ काय असेल, सर्व्हिसेबिलिटी काय असते. येस, हे पहा, आता ज्यांनी रोडच्या स्लोपचा प्रश्न विचारलेला आहे, एक तर त्याला नाव आहे ग्रेडियंट. रिमेंबर, दॅट इज कॉल्ड ग्रेडियंट. आणि हा एकसारखा कसा असेल? नॉट पॉसिबल. वाय? बिकॉज आपल्याला नॅचरल टेरेनला फॉलो करायचं. तुमच्या समोर म्हणून मी एक स्लाइड उघडलेली आहे. हे बघा, ही टोपोग्राफी तुम्हाला दिसतीये. इकडनं हे लँड असं जाऊन मग एक खड्डा आहे, मग परत वरती आलेला आहे. आणि तुम्ही स्वतः जर गाडी ड्राईव्ह करता या सिटीतून त्या सिटीत जाताना तुम्हाला असं बऱ्याच वेळेला दिसतं की असं जाता जाता आपण एकदम असं खाली गेलेलं वाटतं, मग परत असं वरती येतं. वाय? बिकॉज वी आर फॉलोइंग द टेरिटरी. जो टेरेन आहे, टेरेन म्हणजे जमिनीचं लेवल जे आहे ते आपण फॉलो करतो आहोत. आलं लक्षात? आणि म्हणून रोडचा स्लोप किंवा ज्याला म्हणतात ग्रेडियंट हा कधीच एकसारखा असू शकत नाही. हे बघा,
आता इथे एका हिल सेक्शनचा हा जंक्शनचा फोटो काढलेला आहे. नाउ यू कॅन इमेजिन इथून इथपर्यंत एक ग्रेडियंट आहे, इथून हा ग्रेडियंट चेंज झाला या पोर्शन पर्यंत, देन अगेन द ग्रेडियंट हॅज. तुमचं स्क्रीन शेअरिंग ऑन नाही वाटत. अरे यार हा पोपट आहे, सॉरी. हे बघा परत एकदा सांगतो. हे बघा मित्रांनो, नो दिस इज ग्रेडियंट. हा ग्रेडियंट काढण्याचा सिंपल फॉर्म्युला, 1 किलोमीटर गेल्यानंतर हा लेवल मध्ये ड्रॉप किती आहे. इथे लेवल होतं 700, इथे 550. 700 minus 550 gives you 150 meter, which is on 3000. So 150 divided by 3000 किती झालं, 1:200. आलं लक्षात. आता इकडे बघा, मी याच्यावर तुम्हाला एक्सप्लेन करत होतो. हे जर तुम्ही बघितलं फोटो, असे तुम्ही अनेक वेळेला बघितलेले आहेत, तुम्ही स्वतः या सिच्युएशन मधूनही गेलेले आहात. मग इथे हा रोड आपण हे फॉलो करतो की दिस फॉलोज द टेरेन. नॅचरल स्लोप जो चाललेला आहे बहुतांशी त्याला फॉलो करतो. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही असे मग ते त्रासदायक काम होईल. सो युनिफॉर्मिटी आवश्यक आहे. आपण एन्श्योर हे करतो की देर शुड नॉट बी सडन जर्क्स, जम्प्स, अंडुलेशन्स ऑन द रोड. ते आपण बघतो, नाही तर मग ते स्पीड ब्रेकर दिल्यासारखं होईल, असं नाही. सो रोड डिझाईन हा एक महत्वाचा अंग आहे. आलं लक्षात. आणि हा दुसरा मी फोटो दाखवत होतो, याच्यात जर ग्रेडियंट बघितलं तुम्ही, इथून इथपर्यंत एक ग्रेडियंट, नो ग्रेडियंट हॅज चेंज्ड, अगेन थर्ड ग्रेडियंट इज देअर, आणि त्यानंतर परत मग स्टॅबिलिटी आली. पूर्णतः 0-0 असं तुम्हाला फार कमी वेळेला दिसेल. हळूहळू 1%, 2%, 3%, 5% अप और डाऊन. मग रोडचे 2 प्रकार मी समजवले, तुम्हाला पटकन समजतील. एकाला नाव आहे कॉन्व्हेक्स रोड, एकाला नाव आहे कॉन्केव्ह रोड. यू ऑलरेडी नो दिस टर्म्स, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह. हे बघा असं जर असेल, आपण त्या मगाच्या, हे बघा या फोटो जर बघितलं तर यू कॅन इमेजिन ही गाडी जी आता चाललेली आहे ती त्या कॉन्केव्ह पोर्शन वरनं चाललेली आहे. आणि थोडी जरी रिव्हर्स किंवा मागून जस्ट जेव्हा आली तेव्हा इट क्रॉस द कॉन्व्हेक्स पोर्शन. सो हे चक्र चालू असतं, कॉन्व्हेक्स, कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स, कॉन्केव्ह. हे आज तुम्ही आता वेबिनार झाल्यानंतर एक चक्कर मारून या तुमच्या आसपास. म्हणजे लॉकडाऊनचं मला माहित नाही लिमिट किती आहे, अदरवाईज टुमॉरो यू हॅव अ राऊंड, आणि हे सगळे शब्द तुम्हाला प्रत्यक्षात रस्त्यावरती दिसतील. अगदी क्राऊन, केम्बर, शोल्डर, बम्स, सिलकोट, बिट्युमिनस कॉन्क्रीट, डीबीएम. त्याच्या खाली आता तुमच्या आसपास रोडचं काम चालू असेल, जस्ट हॅव अ लुक. यस श्रीराम. येस सर. नेक्स्ट क्वेश्चन इज सर, प्लास्टिक रोड आणि प्लास्टिक रोडची सर्व्हिसिबिलिटी वगैरे कसं असतं त्याच्याबद्दल थोडं. प्लास्टिक इज बिट्युमिनस राईट? व्हॉट इज अ प्लास्टिक रोड? हा तेच जरा डिफाईन करा. म्हणजे डिफाईन मीच करू असं? हा, लोक तेच विचारत आहे, व्हॉट इज प्लास्टिक रोड? हा, सो प्लास्टिक रोड इज बेसिकली अ रोड विच इज फ्लेक्सिबल, ओके, नॉट रिजिड, इज प्लास्टिक. हे बघा, तुम्ही जर सायन्सचे स्टुडंट असाल किंवा तुम्ही सिव्हिल इंजिनियर असाल तर आपण 2 गोष्टी नेहमी शिकतो, एक इलॅस्टिसिटी, एक प्लास्टिसिटी. शिकतो की नाही? वी ऑलवेज से की कॉन्क्रीटचा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इतका आहे. वाय दिस इज कॉल्ड रिजिड? बिकॉज त्याच्या इलॅस्टिसिटीचा मॉड्युलस फार कमी आहे. इट हॅज गॉट व्हेरी लेस डिग्री ऑफ फ्रीडम, फ्लेक्झिबिलिटी, म्हणून त्याला म्हणतात रिजिड. वेअरॅज बिट्युमिनस कॉन्क्रीट, किंवा जर तुम्हाला थोडे जुने शब्द जर हवे असले तर बघा,
एक 10 वर्ष आधी आपण काय करायचो, सगळ्यात वरती सिल कोट द्यायचो, त्याच्या खाली प्रीमिक्स कार्पेट द्यायचो, त्याच्या खाली सेमी ग्राउट द्यायचो, त्याच्या खाली रबर सोलिंग करायचो, त्याच्या खाली सबग्रेड इन मोरम करायचो. आता फक्त चित्र थोडं बदललेलं आहे. आता काय करतो आपण, सगळ्यात टॉपला सिल कोट तो ऑप्शनल आहे, त्याच्या खाली बिट्युमिनस कॉन्क्रीट आहे, त्याच्या खाली डेन्स बिट्युमिनस मॅकॅडम आहे, त्याच्या खाली WMM आहे. म्हणजे आधी आपण WBM करायचो, वॉटर बाउंड मॅकॅडम. आता वेट मिक्स मॅकॅडम, थोडीशी पद्धत बदललेली आहे. आणि त्याच्या खाली काय करतो, GSB ग्रॅन्युलर सब बेस, त्याच्या खाली सबग्रेड. आता ह्या पूर्ण लेयर्सला जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की द होल थिंग ऍक्ट्स इन अ प्लास्टिक मॅनर. आणि म्हणून तुम्ही बघत असाल उन्हाळ्याच्या दिवसामध्ये डांबराच्या रोडवरती टायर्सच्या खुणा उमटलेल्या दिसतात की नाही? का दिसतात? बिकॉज इट इज ऍक्टिंग एज अ प्लास्टिक मटेरियल. तुम्ही तुमच्या घरी बाथरूम मध्ये ठेवलेला मग्गा घ्या, त्याला गॅस वरती गरम करा. गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये जे डिफॉर्मेशन येईल ते थंड झाल्यावर परत होईल का मागच्या सारखं? नाही होणार. का नाही होणार? बिकॉज इट इज ऍक्टिंग एज अ प्लास्टिक मटेरियल. आलं लक्षात? कॉन्क्रीट मध्ये या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार नाही. आणि म्हणून मी माझा प्रश्न एक सुरुवातीला उत्तर तुम्हाला दिलं होतं की तुमचं समाधान एवढ्याने होईल का की when I said की bituminous roads are economical than rigid pavement. हे बघा, तुम्ही हे ऐकलंय का? एक हिंदी मधली म्हण आहे, महंगा रोए एक बार, सस्ता रोए बार बार. महंगा रोए एक बार, सस्ता रोए बार बार. म्हणून तुम्ही सुरुवातीला जर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट कराल आणि रिजिड पेमेंट बनवाल, म्हणूनच तुम्हाला काय वाटतं एवढे एक्सप्रेस हायवेज, नॅशनल हायवेज का आजकाल दिवसेंदिवस सगळे कॉन्क्रीट मध्ये बनवून राहिलेलो आपण? बिकॉज महंगा रोए एक बार. सुरुवातीला तुम्हाला जास्ती पैसे खिशातून टाकावे लागतात ते, पण नंतर मेंटेनन्स कॉस्ट इज ऑलमोस्ट निग्लिजिबल. वेर इज द मेंटेनन्स? व्हेरी निग्लिजिबल कॉस्ट. वेरॅज बिट्युमिनस रोड्स वरती तुम्हाला माहिती आहे दरवर्षी तुम्ही बोंब मारता की नाही? रस्त्यात खड्डे पडले, पॉट होल्स झालेले. कशामुळे झाले? बिकॉज बिट्युमिनस रोड्सचं कॅरेक्टर तसं आहे, त्यात आपला दोष नाही आहे. बाय कॅरेक्टर दे आर मेड एज प्लास्टिक रोड्स. येस श्रीराम. ओके, थँक्यू सर. सर आपण आता वेळ थोडं कमी आहे, आपण थोडे क्विकली क्वेश्चन्स घेऊ. पुढचा क्वेश्चन असं की WBM लेअरला स्क्रीनिंग पर्सेंटेज किती पाहिजे? आणि नेक्स्ट त्यालाच कंटिन्युटीला असा क्वेश्चन आहे की सब ग्रेड लेअरला मिनिमम फील्ड डेन्सिटी किती असली पाहिजे? कुठली डेन्सिटी? सब ग्रेड लेअरला मिनिमम डेन्सिटी किती पाहिजे? सबग्रेड लेवलला प्रॉक्टर टेस्ट जर केलं तर 97-98% पर्यंत कॉम्पॅक्शन अचीव्ह व्हायला पाहिजे. हायवे स्पेसिफिकेशन सांगतं तुम्हाला. म्हणजे ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट वरती मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी जी काढलेली आहे त्याच्या 98% डेन्सिटी शुड बी अवेलेबल ऑन द प्रॉक्टर टेस्ट कॅरीड आउट ऑन द स्पॉट. ते जर ओके असेल तरच तुम्ही पुढचं सबग्रेड फॉर्मेशन तिथे करू शकता. करेक्ट. आणि सर WBM लेअरचा क्वेश्चन आहे, त्याला स्क्रीनिंग पर्सेंटेज किती पाहिजे? ते मला प्रश्नच नाही समजला. व्हॉट इज स्क्रीनिंग पर्सेंटेज म्हणजे काय? म्हणजे व्हॉट डू यू वॉन्ट टू आस्क? नाही सर, मला आयडिया नाही त्याच्याबद्दल. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ तोपर्यंत. सर आपण व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ शोल्डर हा कव्हर केलं का? नाही. हा. अरे शोल्डर का क्या इम्पोर्टन्स है? हे बघा, शोल्डरचं दोन महत्व आहेत. दोन आहेत. एक आधी तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगतो. शोल्डर गिव्स यू ए पार्किंग स्पेस व्हाईल ट्रॅव्हलिंग. तुम्ही गाडीत चाललेले असताना अचानक गाडी थांबली किंवा तुम्हाला थांबायची इच्छा झाली तर तुम्ही गाडीला शोल्डरवर थांबवता, नॉट ऑन द मेन लेन. हा एक ऍडव्हान्टेज झाला.
दुसरा महत्वाचा ऍडव्हान्टेज शोल्डरचा हा आहे की शोल्डर ऍक्ट्स एज ए प्रोटेक्शन टू द मेन रोड. जे काम प्लिंथ प्रोटेक्शनचं तुम्हाला जर एक मिनिट आय विल शो यू. तुम्ही प्लिंथ प्रोटेक्शन हा कॉन्सेप्ट बघितलेला का बिल्डिंग मध्ये आपल्या? मग प्लिंथ प्रोटेक्शन काय करतं? प्लिंथला प्रोटेक्ट करतं, हो की नाही? तसं बघा आता नीट, हे शोल्डर आहे म्हणून या सबग्रेडची पूर्ण लॅटरल स्टॅबिलिटी आहे. दिस एंटायर रोड रिमेन्स इन शेप as long as this shoulder is in place. हे शोल्डर त्या रोडला पोझिशन मध्ये राखून ठेवतं. दॅट इज फर्स्ट. सेकंड आणि थर्ड रिझन इज शोल्डर ऍक्ट्स एज ए ब्रिज बिटवीन द रोड टॉप अँड द एडजॉइनिंग लँड. करेक्ट. ओके, आलं लक्षात? येस, थँक्यू सर. सर, बऱ्याच लोकांचं क्वेश्चन असं आहे की म्हणजे कन्फ्युजन असं झालंय की प्लास्टिक रोड म्हणजे यूज ऑफ प्लास्टिक इन द रोड. तर ते क्लिअर करा. नो. म्हणून मी सुरुवातीला विचारलं की तुमच्या मते प्लास्टिक रोड म्हणजे काय आहे. तर व्हॉट्सअप वरती बहुतेक वेळेला एक असा व्हिडिओ येतो, दर वर्षभराने एक व्हिडिओ येतो की प्लास्टिकच्या बाटल्या त्या रोड मध्ये टाकून केलेलं आहे. पण मित्रांनो, असा काही रिसेंट रिसर्च झालेला असेल then I cannot tell authentically about such a research. ते माझ्या क्षेत्राच्या बाहेरचं आहे. मी जे टेंडर स्पेसिफिकेशन मध्ये आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगू शकतो. नवीन रिसर्च जेव्हा होईल तो SSR मध्ये जर इन्क्लूड असेल आणि काही असं इंटरेस्टिंग असेल तर then we can certainly study. But right now I am not aware of any such research. Okay. And sir, what is SCADA report? यार, स्कॅडा रिपोर्टचं फुल फॉर्म मी काही पाठ करायचा प्रयत्न केला नाही. RMC मधलं एक आहे ते PLC बरोबर तो शब्द नेहमी येतो, बट आय हॅव नॉट ट्राईड टू मेमोराइज इट. करेक्ट. ओके. बेसिकली काय असतं त्याच्यामध्ये सर? स्कॅडा नाही, मलाही नाही माहिती, पण RMC मधलं PLC जे आहे, प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोल, त्याच्याशी रिलेटेड एक कंपोनेंट आहे, त्याचं ते नाव आहे. So every tender document will have this short form in the basic of the atom. एवढं मी नक्की तुला सांगू शकतो. ओके. अँड सर, एक 2-3 क्वेश्चन असं आहे की आपण रोड लाईफ कशी कॅल्क्युलेट करतो. सेकंड असं आहे की रोडची लाईफ कॅल्क्युलेट करता येते का? ये सवाल के जवाब ऐसा है, रिजिड पेमेंटची लाईफ फ्लेक्झिबल पेमेंट पेक्षा जास्ती असते, सर्टनली जास्ती असते. किती जास्ती असते? इट्स व्हेरी डिफिकल्ट टू टेल. इट मे लास्ट फॉर 25 years or 50 years also, but it will depend on the subgrade, it will depend on the type of strata, type of soil underneath. आणि म्हणून तुम्ही काही काही प्रदेशांमधल्या रोड्स वरती ट्रॅव्हल करताना तुम्हाला लक्षात येतं की ते रोड तिथे मध्येच सिंक झालेले आहेत. नॉट बिकॉज ऑफ द वर्कमॅनशिप, बिकॉज ऑफ द अंडरलाइंग इश्यूज ऑफ द सॉइल. आलं लक्षात? त्यामुळे इट इज नॉट पॉसिबल टू टेल, ऍटलिस्ट फॉर मी. अँड सर, बिटुमेन आणि टार मध्ये डिफरन्स आहे का? सेम? ऑलमोस्ट सेम. ऑलमोस्ट सेम. ओके. अँड सर, साइड स्लोप किती असला पाहिजे? साइड स्लोप म्हणजे कॅम्बर म्हणायचं? हा, 1%, 2%. ओके. ओके. अँड येस, काही लोकांचे अजून कोर्स रिलेटेड होते, तर हा बेसिकली जे फ्रेशर्स आहे किंवा ज्यांना जास्त टेक्निकल बॅकग्राऊंड नाही आहे ते पण हे लोक कोर्स जॉईन करू शकतात. आणि याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आम्ही प्रॅक्टिकली शिकवणार आहे. सगळे जसं आज सरांनी दाखवलं, जसं प्रेझेंटेशन दाखवलं, तसे सरांकडे बरेच व्हिडिओज आहे आणि सरांचा एवढा एक्सपिरियन्स आहे की तुमच्या प्रत्येक गोष्टी प्रॅक्टिकली कव्हर होतील. म्हणजे जे मार्केटचा जो स्टडी आहे, जो मार्केटची जी गरज आहे त्याच्या हिशोबाने सगळं शिकवतात. आणि जसं आमचा अशोका बिल्डकॉनचा जो एक्सपिरियन्स आहे, अशोका बिल्डकॉन आज देशातली टॉप कंपनीज मध्ये येते, तर त्यांचा जो सगळा स्टडी आहे तो आम्ही तुम्हाला याच्यामध्ये शिकवतो. कोणीतरी स्कॅडाचा फुल फॉर्म टाकलाय, तर मी तो सुपरविजरी कंट्रोल अँड डेटा एक्विजिशन हा क्वेश्चन आहे.
जस्ट एक शेवटचा एक क्वेश्चन घेतो सर आणि Yes. जस्ट 1 मिनिट. सर पीडब्ल्यूडी गव्हर्नमेंटची जर कामे घ्यायची असेल तर क्रशर जस्ट 1 मिनिट. हा पीडब्ल्यूडी च जर कामं घ्यायची असेल तर असं काही रूल आहे का की ज्याच्याकडे क्रशर आहे किंवा बिटुमेन प्लांट आहे तोच घेऊ शकतो का कोणी पण घेऊ शकतो? नॉट नेसेसरी, पण जर तुम्हाला काम घेताना त्या कामामध्ये जर लिहिलेलं असेल की एवढ्या कॅपॅसिटीचं तुमच्याकडे पेवर पाहिजे, एवढा कॅपॅसिटीचा हॉट मिक्स प्लांट पाहिजे, देन आधी तर असलेलं सगळ्यात बेस्टच आहे. पण मी असं म्हणणार नाही की आधी जाऊन विकत घ्या आणि मग काम सुरू करा. बट देन यू विल हॅव टू हॅव ए अग्रीमेंट, कन्फर्म अग्रीमेंट विथ ए एजन्सी विच इज अप्रूव्ड बाय पीडब्ल्यूडी, आणि दॅट यू विल हॅव टू अटॅच विथ युअर टेंडर डॉक्युमेंट. हे आमचं स्वतःचं नाहीये, पण या एजन्सी बरोबर आमचं अग्रीमेंट झालेलं आहे आणि ही एजन्सी जी तुम्ही अप्रूव्ह केलेली आहे ती आमच्यासाठी काम करेल. ओके ओके पॉसिबल. चालेल. सो थँक्यू सो मच सर. आणि आपण आता वेळ कमी असल्यामुळे आपण इथे आजचा वेबिनार एंड संपू. ज्यांना कोणाला कोर्स करायचा आहे आणि ज्यांचे कोणाचे क्वेश्चन्स कव्हर नसेल आलेले त्यांनी नक्कीच कोर्स करावा आणि तिकडे तुमचे सगळ्या क्वेरीज डिटेलमध्ये कव्हर होतील. एकूण एक आमचे बरेच आम्ही टाइम Q&A ला देतो आणि लाईव्ह इंटरॅक्टिव्ह असल्यामुळे तुम्ही डायरेक्ट विचारून अनम्यूट करून विचारू शकतात. तर आजचा वेबिनार आम्ही इथे संपवतो. आजचा जे लेट झाले असतील, ज्यांनी जमलं नसेल तर ते उद्योगवर्धिनीच्या युट्यूब चॅनलवरती हा आजचा वेबिनार पुन्हा अटेंड करू शकतात. आणि ज्यांना कोर्स करायचा असेल तर त्यांना जी चॅट वरती लिंक टाकली होती त्याच्याने तुम्ही जॉईन करू शकतात किंवा आता थोड्या वेळातच तुम्हाला SMS वरती आणि ईमेल वरती पण तुम्हाला कोर्सची लिंक येईल तर त्याच्याने तुम्ही जॉईन करू शकता. तर विथ दॅट आय थँक्यू एव्हरीवन. सगळ्या ऑडियन्सला धन्यवाद. तुम्ही आज चांगले क्वेश्चन्स विचारले आणि मोठ्या संख्येने आले आणि शेवटपर्यंत यू वर देअर. अँड थँक्यू सो मच कुलकर्णी सर आणि चांडक सर. कुलकर्णी सर खूप छान मार्गदर्शन केलं आणि सगळ्यांचे क्वेरीज रिझॉल्व्ह केल्या. सो थँक्यू. धन्यवाद एव्हरीवन. थँक्यू. बाय. Yes, yes, Sriram. Thank you so much. येस थँक्यू. बाय.